नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मक्याची खुसखुशीत आणि चविष्ट अशी भजी। लागणारे साहित्य: 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 4 ते 5 मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, 1 मक्याचं कणीस, 2 शिजवलेले बटाटे, 1 वाटीभर बेसन पीठ। सर्वात अगोदर मक्याचं कणीस कट करून घ्यायचे, नंतर मिरची कट करून घ्यायची, हिरवी मिरची। हिरवी मिरची कट करून झाल्यानंतर खलबत्त्यात थोडीशी क्रश करून घ्यायची। कोथिंबीर कट करून घ्या। नंतर कढीपत्त्याची पाने सुद्धा आपण स्वच्छ धुवून थोडी कट करून घेणार आहोत। आता मक्याला थोडीशी फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी 2 चमचे तेल आपण कढईमध्ये घालणार आहोत। त्यामध्ये फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर मोहरी टाकणार आहोत। मोहरी छानपैकी तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरे, ओवा, कढीपत्त्याची पाने टाकून हलवत राहणार आहोत। छान सुगंध आल्यावर आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये घालणार आहोत। सतत हलवत राहायचं आहे। नंतर आपण क्रश करून घेतलेली मिरची घालणार आहोत त्याच्यामध्ये। नंतर मका घालायचा आहे, थोडंसं हलवत राहायचं आहे। मक्याला मसाला चांगला लागला पाहिजे। नंतर चवीनुसार मीठ, त्याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेला बटाटा आहे तो क्रश करून घ्या। नंतर कोथिंबीर आपण चिरून ठेवलेली ती घालायची आहे। आता आपण बेसन घालणार आहोत। बेसन घालून झाल्याच्या नंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालत आपण ते चांगलं स्मॅश करून घेणार आहोत आणि बॅटर बनवणार आहोत। आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे। तेल चांगलं तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मध्यम आचेवर आपण भजी तळणार आहोत। भज्यांना अगदी गोल्डन कलर येईपर्यंत तळायची आहेत। भजी आपली तयार झालेली आहे। ती आपण हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खायला द्यायची आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।